बॅक गाईस, पुन्हा एकदा ह्याच रूम मध्ये. आणि इकडे स्पर्श होता आणि आता ही आत्याबाई म्हणजे हा बघा बाबा. हो दादा, हाय, कॉंग्रॅच्युलेशन्स तुला सगळ्यांकडून. तर बोला. तर दादा आणि बहिणीला कॉंग्रॅच्युलेशन. त्यांना बेबी बॉय झालेला आहे आणि मी फायनली आत्या बनलेली आहे. मला तसं खूप आधी वाटलेलं की आत्या बनू, पण काय पहिले लग्न माझं झालं ना, तर माझं ठीक आहे. तुम्ही आता काय आणलंय का ते ठीक सांगा. आहे, मी आत्याबाईंनी आता काय आणलं तुम्ही नुसतं काय काय बोलू नका. ओके ओके, मी बाबूसाठी बघा काय काय मागवलेले आहे, तुम्हाला दाखवते. कुठे गेलं. फायनली मी माझ्या बहिणीसाठी प्रोडक्ट मागवले हे बघा, बेबी बेडिंग अँड बास्केट मधून. तर बघूया काय काय मागवले. आणि तुम्हाला पण हे सगळं मी नंतर बोलू लास्टला. ओके, तर बघूया आपण काय काय मागवलं. हे बघा, बेबीला फ्रुट्स कट करून द्यायचं ज्यूस साठी. ते तर तुम्हाला माहित असेल, हे त्याला थोड्या टायमानंतर यूज होणार आहे. आणि हे बेबीचं बघा नेल कटर, नंतर त्याला फणी सगळं काय आहे छोटं छोटं. आणि बाकी हे शूज, ते पण ते त्याला थोडे मोठे झाल्यावर मला वाटतं यूज. आत्यानी नंतरसाठी आणलंय. आतासाठी काय आणलंय तुम्ही ते दाखवा. आणि हे बघा खुळखुळ हो, आतासाठी दाखवा. सिलिकॉनचं आहे. मस्त आहे का. ठीक आहे. आणि ते ब्लँकेट आणलेलं आहे हे बघा. हो हो हो. तर तिला असं म्हणायचं की हे सगळे प्रोडक्ट्स तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला ह्या बेबीज बास्केट्स अँड बेडिंग्समध्ये तुम्ही जर कॉन्टॅक्ट केला ह्या नंबरवर तर तुम्हाला मिळेल. हे बघू शकता तुम्ही, हा त्यांचा ॲड्रेस आहे आणि त्यांचा इंस्टाग्राम हँडल बघा खाली दिलं आहे, बेबी बास्केट्स अँड बेडिंग. तसं आम्ही शेअरही करतो. आणि हे बघा सगळ्यात इम्पॉर्टंट बेबी होल्डर, म्हणजे ज्या न्यू मॉमी असतात आणि ज्यांना बाबू कसा मान वगैरे पकडत नाही असतात आणि कुठे पण बाहेर न्यायचं त्यांना वॅक्सिंगसाठी वगैरे, तर खूप प्रॉब्लेम होतो. तर बेबीला ह्याच्यामध्ये टाकून आपण सॉफ्ट आहे बघा किती सॉफ्ट आहे आणि किती सुंदर आहे. बेबी होल्डर प्रॉपर बेबी कॅरी करू शकतो त्याच्यामध्ये. ज्यांना जमत नाही, मला कोणालाच नाही जमत, त्यांना प्रॉब्लेम होतो. तर ह्याच्यामध्ये खूप इझी पडतं की म्हणजे आपण त्याला असं टाकून नंतर मस्त असं करायचं. ठीक आहे. तर तुम्हाला हे सगळे प्रोडक्ट पाहिजे असतील तर तुम्ही बेबी बेडिंग अँड बास्केटला कॉन्टॅक्ट करा. त्यांचा ID आणि नंबर मी मेन्शन करते स्क्रीनवर. तर लवकर जाऊन तुम्ही ते प्रोडक्ट मागू शकता आणि तुम्ही मला गिफ्ट देऊ शकता किंवा स्वतःसाठी, स्वतःच्या बेबीसाठी सुद्धा मागू शकता. चला तर काय परत एकदा दादा आणि वहिनीला अभिनंदन खूप खूप. आणि तुला पण, तू आत्यांची झालाय पहिल्यांदाच. थँक्यू. चला बाय बाय. ओके, बाय बाय. हर हर महादेव. बाय बाय. हे होल्डर दे आणि त्यालाच बाबूला काय लाव. बोल ना जरा पाठवून. बघा असं आपल्या छोट्या बाबूला ठेवायचं याच्यामध्ये. नंतर मग मला दाखवायचं. टाकली त्याच्यामध्ये जीप दिलेली आहे त्याच्यावर आणि एकदम इझिली तुम्ही तुमच्या लहान न्यूबॉर्न ना आता घे. आता या साईडला किती इझी झाला आता न्यू मॉमीसाठी आणि न्यू डॅडासाठी पकडण्यासाठी. हे बघा, बेबीला कॅरी करायला मस्त आहे. गरम होत असेल. कारण त्याला आम्ही काय करतो काय दादा. स्पर्श इकडे मम्मी साईड लाव ना. रिमोट घेऊन आला त्याला फोटो काढायला लागला. अरे काय फोटो काढता लागेल बिगेल त्याला. मी थोडा वेळ ठेवतो माझ्याकडे. रिमोट काय घेऊन आलाय. हा ते घे ना आता. हा तुझा फोन आहे त्याच्यामध्ये आपण बोलत होतो ना व्हिडिओ काढून. तुझ्या हातात बघ ना तू काय बघ. अरे वा छान. किती आवडतो. खूप आवडतो. तुम्ही दोघं कुठे जाणार फिरायला. आम्ही दोघं घसरगुंडी खेळायला जाणार. घसरगुंडी खेळायला जाणार. आणि कोणत्या दुकानात जाणार.
हा डॅडीच्या. दादीच्या, ती दादी बोलतो ना तिला. दादीच्या. आणि मदर मामाच्या. हा वंदन मामाचा पण. अरे वा. आणि काय घेणार तू परत त्याला खाऊ? नंतर त्याला ज्यूस पिणार नाहीतर तो वेफर खाणार. हा तू सगळं देणार? हा तुला भरवायला लागेल, त्याला नाही खाता येत. त्याला नाही खातात. तू भरवशील पैसे का? कोण देणार पण? त्याचे पाय पण सुटे येतात. हम्म. शिपाई आहे. हा तुझ्याकडे पैसे आहेत का पण? पैसे कोण देणार तुला? मला तर मम्मी देणार. मम्मी देणार. हा बरं आहे. पिठ्या देणार पिठ्या. हो, पिठ्या देणार, शीट, पिठ्या. तिला पिठा बोलतात म्हणून पिठा बोलतो बघ तुला. नको ते टाकू. अरे वा. बाबू तुला काय क्या अभी हिंदी में बोलियो. असं बघतो बघ. तुला म्हणतो तो बोला माझा दादा. दादाला म्हणजे सांगतो दादा. हा बघ काका आला इकडे. बघ काकाला बघ. स्पर्श बोला. ओम नमः पार्वती पती असं बोला. अच्छा, तू त्याला शिकवतोय आता? हरर महादेव शंभू. ओके. आणि मला तो आवडतो. हम्म. तुला आवडतो? आणि त्याला तू माझी रिक्वेस्ट माझ्या हातात दे. काय बाबू तुझ्या हातात कुठे? बस झालं, गेलं ते गेलं. तेवढंच गेलं जाणार, गेलं तेवढंच गेलं जाणार. रे बाबा. त्याचा फोटो काढायला घेऊन आला दादा, ते रिमोट. हम्म. आपण सांगितलं ना, आपण जाऊ व्हिडिओ काढू, ते आहे ते रिमोट आणलंय. त्याचं किती मी आवडतो. किती आवडतो. तुला तो काय? मी तुला बुलेट ट्रेन देणार. बुलेट ट्रेन देणार आहे. आणि त्याला मी हे बघ त्याला ते काय झालंय. हम्म. आपल्याला अच्छा छोटू बेबी आहे तो ना. मस्ती करतो ना, म्हणून तू मस्ती केलं तर तुला पण होईल. तू बघतो का तुझ्याकडे? बघतो, बघते. त्याचा दडा कोण आहे? त्याची दडा कोण आहे? बाबूची दडा कोण आहे? बाबूचा दडा कोण आहे? हाय बाबूचा. अरे तू माझा बाबू आहे, हा कोणाचा बाबू आहे? हा मामाचा. मामा दडा झाला ना मग. मामा दडा आहे. आणि मामी कोण आहे? मम्मा. त्याला कळतंय का कुठे पप्पी द्यायची? एवढा छोटा असून. काय रे मला मम्मी सुटली आमची. ठीक आहे, हात घे तुझा पुढे. इकडे बघा. गुंडू तुला तो काय बोलेल? दादा बोलेल का? सिम केला. तू कोण आहे त्याचा? तू कोण आहे त्याचा? ब्रदर. ब्रदर आहे. हा? अरे काय मग काय बोलायचं तुला? आत्यांजी काका काय बोलणार? त्यांची. कसं वाटलं मग तुला? पहिल्यांदा कोण तुला बोलेल आत्यांजी? थँक्यू थँक्यू थँक्यू. 6 वर्ष पूर्ण. 6 वर्ष माझी पोरी. अरे मला हे बघ काय? अरे वा, लहान मुलांना कसा आवाज आवडतो वा. हे गुंडू. नाही 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 नाही. ओले ओले. काय रे, एवढी नेल्स वाढून आलाय. हो, किती कंटाळा आलाय. व्हिडिओ पण काढा दादा. माझी गुंडुली. तुझी गुंडुली होती. तुझी गुंडुली आहे. छोटीशी आले. हो हो हो. त्याला हलवून झोपायला लागलं, कळलं का? चल त्याच्यामध्ये त्यांना बांधण्यासाठी टाकून ना सगळ्यांना. आणि बघतो कसा. हे गुंडी कोण आहे?